नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजपासून आपण फडके प्रकाशनाची सिरीज चालू करत आहोत। फडके प्रकाशनाचे जे पुस्तक आहे बालमानसशास्त्राचे, त्यामध्ये टोटल 6 घटक आहेत। ठीक आहे, तर माझा प्रयत्न हाच असणार आहे की परीक्षाभिमुख माहिती तुम्हाला 6 व्हिडिओमध्येच द्यावी। ठीक आहे, म्हणजे एक घटक एका व्हिडिओमध्ये पूर्ण कव्हर करावा। त्या पद्धतीने आज पहिला घटक आपण करणार आहोत। या ठिकाणी PPT मी पूर्ण तयार केलेली आहे, बघू शकता तुम्ही। ठीक आहे, तर जो पहिला घटक आहे तो आज आपण बघणार आहोत। ठीक आहे, पहिल्या घटकाचं नाव आहे अध्यापनाचे मानसशास्त्र, स्वरूप व चर्चा। हे बघा, अध्यापनाचे मानसशास्त्र, स्वरूप व चर्चा हा पहिला घटक आहे। त्यामधलं जे महत्त्वाचं आहे, जे परीक्षाभिमुख आहे, परीक्षेला येऊ शकतं, एवढीच माहिती आपण बघणार आहोत। ठीक आहे, तर आत्ता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करतोय। सर्वात आधी तुम्हाला योग्य दिसत असेल अशी अपेक्षा आहे। दिसत नसेल तर तुमच्या मोबाईलमध्ये व्हिडिओची क्वालिटी वाढवून घ्या। ठीक आहे, 21वे शतक हे मानसशास्त्राचे शतक मानले जाते। या ठिकाणी मी हायलाईट करतोय ते महत्त्वाचे मुद्दे आणि इतर फक्त वाचणार आहे। ठीक आहे, हे बघा, 21वे शतक हे मानसशास्त्राचे शतक मानले जाते। खरे तर मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात ॲरिस्टॉटलच्या काळापासून, म्हणजे इसवी पूर्व 384 ते 322 पासून झाली। ठीक आहे, ॲरिस्टॉटलच्या काळापासून मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात ॲरिस्टॉटलच्या काळापासून, हे एक महत्त्वाचं वाक्य या ठिकाणी आहे। ॲरिस्टॉटल हा ग्रीक तत्त्ववेत्ता होता। ॲरिस्टॉटल हा ग्रीक तत्त्ववेत्ता होता। त्याने डी ॲनिमा नावाचा ग्रंथ लिहिला। कोणता ग्रंथ आहे? डी ॲनिमा। ठीक आहे, त्यात आत्म्यासंबंधीचे विचार आहेत। आत्म्यासंबंधीचे विचार आहेत त्या ग्रंथामध्ये। तुम्ही ही माहिती एका वहीवर नोट करू शकता, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। 800च्या प्रश्न TETमध्ये येतात। ठीक आहे, आत्म्याचे शास्त्र हे मानसशास्त्र अशी व्याख्या ॲरिस्टॉटलने केली। हे बघा, आत्म्याचे शास्त्र हे मानसशास्त्र अशी व्याख्या ॲरिस्टॉटलने केली। ग्रीक काळातील आणखी एक तत्त्ववेत्ता प्लेटो यांनी रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिला। हे बघा, प्लेटो यांनी कोणता ग्रंथ लिहिला? रिपब्लिक। ठीक आहे, या ग्रंथात व्यक्तिभिन्नतेसंबंधीचे विचार मांडले। या ग्रंथात व्यक्तिभिन्नतेसंबंधीचे विचार मांडले। हे विचार मानसशास्त्रात अतिशय जवळचे आहेत। ग्रीक तत्त्ववेत्त्यांप्रमाणे रोमन काळातही क्विंटिलियन नावाचा शिक्षणतज्ज्ञ होऊन गेला। रोमन, ठीक आहे, रोमन काळामध्ये कोण होऊन गेला? क्विंटिलियन, शिक्षणतज्ज्ञ। ठीक आहे, वक्ता तयार करायच्या निवडीत व्यक्तीची बुद्धी लक्षात घ्यावी असे त्याने म्हटले। ठीक आहे, थोडक्यात सांगायचे झाल्यास ग्रीक व रोमन काळापासून तुटकपणे का होईना पण मानसशास्त्राचा विचार चालू आहे। कोणत्या काळापासून? ग्रीक व रोमन काळापासून। ठीक आहे, ही अत्यंत महत्त्वाची माहिती एवढ्या पहिल्या पॅसेजमध्ये, पहिल्या परिच्छेदामध्ये होती। ठीक आहे, बघा आता सायकोलॉजी हा शब्द सायको आणि लोगोस या 2 ग्रीक शब्दांपासून तयार झाला। ठीक आहे, सायकोलॉजी हा जो शब्द आहे तो सायको आणि लोगोस या 2 ग्रीक शब्दांपासून तयार झाला। सायको म्हणजे आत्मा आणि लोगोस म्हणजे विचार। म्हणजेच काय? आत्म्यासंबंधी चर्चा करणारे ते शास्त्र ते सायकोलॉजी। आत्म्यासंबंधी चर्चा करणारे शास्त्र ते सायकोलॉजी। तेव्हा मानसशास्त्र हे सुरुवातीच्या काळात आत्म्याचे शास्त्र, सायन्स ऑफ साऊल राहिले। हे बघा, मानसशास्त्र हे सुरुवातीच्या काळात आत्म्याचे शास्त्र म्हणजेच सायन्स ऑफ साऊल राहिले। पण आत्मा म्हणजे काय? आत्मा कुठे राहतो? त्याचे स्वरूप कसे आहे? तो अमर आहे का? ठीक आहे, यासारख्या प्रश्नांची उत्तरे शास्त्रांच्या आधारे जेव्हा देता येईना, तेव्हा विचारवंतांनी त्यांच्या विचारांची दिशा बदलली। आत्मा हा शब्द गेला आणि त्या जागी मन हा शब्द आला। आत्मा हा शब्द गेला आणि त्या जागी मन हा शब्द आला। मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी मानसशास्त्राची सुटसुटीत व सोपी व्याख्या तयार झाली। आत्म्यापेक्षा मन शब्द उच्चारल्यामुळे थोडेसे गूढ कमी झाले।
तरी मन म्हणजे काय, ते कोठे आहे यासारखे प्रश्न निरुत्तरित राहिले. मनाची शास्त्रशुद्ध व्याख्या करणे तसे कठीण होते. तथापि मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र, सायन्स ऑफ माइंड ही व्याख्या मॅकडोगल यांनी उचलून धरली. हे बघा, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र, सायन्स ऑफ माइंड ही व्याख्या मॅकडोगल यांनी उचलून धरली. मॅकडोगल यांनीच मानसशास्त्राच्या व्याख्येत थोडासा फरक केला. मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र आहे. या शब्दात त्यांनी मनाची व्याख्या केली. ठीक आहे, हे बघा, मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र होय, ही मॅकडोगल यांची व्याख्या आहे. यावर याच्या आधीही प्रश्न येऊन गेलेला आहे. ठीक आहे. पुढे 19व्या शतकामध्ये शरीरशास्त्र व पदार्थविज्ञान यातील संशोधन व प्रगती मानसशास्त्राच्या विकासास पोषक ठरली. हे काही एवढं लिहिण्यासारखं मला वाटत नाही आहे. मानसशास्त्रात प्रायोगिक पद्धतीच्या अवलंबास प्रारंभ झाला. इसवी सन 1879 मध्ये जर्मनीतील लाइप्झिग विद्यापीठात विल्यम वुंट यांनी पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली. ठीक आहे. इसवी सन 1879 मध्ये जर्मनीतील लाइप्झिग विद्यापीठामध्ये विल्यम वुंट, म्हणजे विल्यम म्हणायचे त्यांना, विल्यम वुंट यांनी पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली. ठीक आहे. मनाच्या बोधावस्थेचा अभ्यास अंतर्निरीक्षणाने होऊ लागला. मानसशास्त्र हे बोधावस्थेचे शास्त्र बनले. मानसशास्त्रज्ञांना ही व्याख्या पुरी व आक्षेपार्ह वाटू लागली. मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात हे फ्रॉइडने निदर्शनास आणले. हे बघा, मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात हे फ्रॉइडने निदर्शनास आणले. त्यामुळे मानसशास्त्र हे बोधात्मक व अबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र बनले. मानसशास्त्राची व्याप्ती आणखी वाढली. ठीक आहे, बोधात्मक व अबोधात्मक. अमेरिकेतील वर्तनवादी मानसशास्त्र वॅटसन यांनी या ठिकाणी अमेरिकेतील वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ असं म्हणायचं आहे त्यांना, वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ वॅटसन यांनी मन आणि बोधावस्था झुगारून देऊन मानवी वर्तनाचे शास्त्र हे मानसशास्त्र अशी व्याख्या केली. हे बघा, मन आणि बोधावस्था त्यांनी झुगारली आणि मानवी वर्तन हे मानसशास्त्र अशी व्याख्या त्यांनी केली. सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ ह्युमन बिहेवियर. ठीक आहे, ज्यांना इंग्लिशमध्ये आहे त्यांनी इंग्लिशमध्ये बी पाहू शकता. ठीक आहे, ही मानसशास्त्राची अशी यांनी व्याख्या केली. प्रत्येक मानसशास्त्रज्ञाने त्यांच्या परीने वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत आणि ह्याच व्याख्या त्यांनी मांडलेले काही शब्द वगैरे असतील, विशेष शब्द जे मांडले ते अशा पद्धतीने जोड्या लावा वगैरे यामध्ये विचारलं जातं. त्यामुळे हे कॉन्स्टंट कंटेंट आहे. त्यामुळे हे तुम्हाला असं वाचावं लागणार आहे, असं पाठांतर करावं लागणार. ओके. मन नावाच्या मानसशास्त्रज्ञाने त्यात मानसशास्त्र हे अनुभव व वर्तनाचे शास्त्र ठरवले. ठीक आहे, काय मनचं काय, अनुभव व वर्तन. मन नावाचा जो मानसशास्त्रज्ञ आहे त्याने मानसशास्त्रामध्ये अनुभव वर्तन हा शब्द टाकला. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. मन, अनुभव व वर्तन. वरील व्याख्या समाधानकारक असल्या तरी त्यात प्राणी वर्तनाचा समावेश नाही. मॉर्गन, किंग आणि रॉबिन्सन यांनी मानसशास्त्राची व्याख्या थोडीशी बदलली. हे बघा, मॉर्गन, किंग आणि रॉबिन्सन 3 जण आहेत बरं का. मॉर्गन, किंग आणि रॉबिन्स किंवा रॉबिन्सन पण म्हणतात. यांनी मानसशास्त्राची व्याख्या थोडी बदलवली. या ठिकाणी काय आहे मानव थोडं ब्लर आहे त्यामुळे लवकर लक्षात येत नाही ते. मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र हे मानसशास्त्र अशी व्याख्या त्यांनी केली. मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र हे मानसशास्त्र ही व्याख्या केली. कोणी? मॉर्गन, किंग आणि रॉबिन्सन. त्याच पद्धतीने वुडवर्थ यांनी वर्तनाचे एक सूत्र केले. B बरोबर SO आणि R म्हणजेच काय? बिहेवियर इज इक्वल टू स्टिम्युलस, ऑर्गॅनिझम आणि रिस्पॉन्स. म्हणजेच वर्तन बरोबर उद्दीपक, जीव आणि प्रतिक्रिया. हे बघा, वुडवर्थ यांनी BSOR हे सूत्र आहे, त्यालाच बिहेवियर, स्टिम्युलस, ऑर्गॅनिझम आणि रिस्पॉन्स म्हटलं जातं. आणि मराठीमध्ये वर्तन बरोबर उद्दीपक, जीव आणि प्रतिक्रिया. ठीक आहे, असे हे सूत्र आहे.
मानसशास्त्राच्या काही शाखा आहेत, ठीक आहे. या शाखांवर प्रश्न येईल न येईल सांगता येत नाही, त्यामुळे हे देखील मी यामध्ये घेतलेलं आहे. ह्या सर्व शाखा आहेत, महत्त्वाच्या शाखा आहेत. यामध्ये जी सगळ्यात महत्त्वाची शाखा आहे ती आहे शैक्षणिक मानसशास्त्र आपल्यासाठी. परंतु बाकीच्या ज्या शाखा आहेत त्यांचीही थोडीशी तोंडओळख असली पाहिजे, कारण जोड्या लावांमध्ये ती येऊ शकतं, ठीक आहे. ओके. पहिलं आहे शरीरशास्त्रीय मानसशास्त्र. व्यक्तीच्या वर्तनावर व मनस्थितीवर त्याच्या शारीरिक अवस्थेचा परिणाम होत असतो. ज्ञानेंद्रियांची विशिष्ट रचना, मज्जारज्जूंची रचना व कार्य, मेंदूचे विविध विभाग व त्यांची केंद्रे, यांचा भावना, संवेदना, स्मृती, विचार यांच्याशी संबंध, तसेच शरीरातील विविध ग्रंथींतून पाझरणारे स्राव व शारीरिक व बौद्धिक विकास इत्यादींचा अभ्यास शरीरशास्त्रीय मानसशास्त्र करते, ठीक आहे. म्हणजे शरीराशी संबंधित शास्त्र म्हणजे शरीरशास्त्रीय मानसशास्त्र, ठीक आहे. थोडक्यात तुलनात्मक मानसशास्त्र याच्यात काय आहे, मानसशास्त्राची ही आणखी एक शाखा. वेगवेगळ्या स्तरावरील ही शाखा सजीवांच्या वर्तनाचा तुलनात्मक अभ्यास करते. मानव व मानवेतर प्राणी, बालक व प्रौढ, म्हणजे काय तर कंपॅरिझन करायचं आहे, तुलना करायची. दोन गोष्टींमध्ये तुलना करणारं मानसशास्त्र म्हणजे तुलनात्मक मानसशास्त्र, ठीक आहे. ओके. तिसरं सामाजिक मानसशास्त्र. सामाजिक मानसशास्त्रामध्ये काय आहे, मानव हा समाजशील प्राणी असल्यामुळे व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी त्याच्या भोवताली असणारी सामाजिक व सांस्कृतिक जीवनाची चौकट विचारात घेतली जाते. या चौकटीत व्यक्तीच्या श्रद्धा, विचार, आचार, समजुती, जीवनमूल्ये, आकांक्षा निश्चित होतात. व्यक्तिवर्तनाचा हा सामाजिक संदर्भ लक्षात घेऊन अभ्यास केला जातो. ही शाखा म्हणजे सामाजिक मानसशास्त्र होय. समाजाशी निगडीत असलेलं, समाजातील ज्या घटना आहेत, समाजातील जी मूल्ये आहेत, श्रद्धा आहेत, विचार आहेत, आचार आहेत, जीवनमूल्ये आहेत, आकांक्षा यांच्याशी संबंधित जे मानसशास्त्र असतं ते सामाजिक मानसशास्त्र. व्यक्तिभेदाचे मानसशास्त्र. व्यक्ती तितक्या प्रकृती या नियमास अनुसरून व्यक्तीत भेद आढळतात. या भिन्नते जबाबदार असणारे अनुवंश आणि परिस्थिती या घटकांसंबंधीचा अभ्यास व्यक्तिभेदाच्या मानसशास्त्रामध्ये केला जातो, ठीक आहे. अनुवंश आणि परिस्थिती यांचा अभ्यास केला जातो. व्यावसायिक मार्गदर्शन, मानसिक अस्वस्थता चिकित्सेसाठी या शाखेचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरत असतो, ठीक आहे. पाचवा आहे बालमानसशास्त्रात बालकांचे शारीरिक विकासाचे टप्पे, त्यानुसार बालकांचा होणारा बौद्धिक, भावनिक व क्रियात्मक विकास, प्रतिक्रियांचे स्वरूप, बालकांच्या विकासावर पडणारी नैतिक व सामाजिक छाप, तसेच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास इत्यादी गोष्टींचा पद्धतशीर अभ्यास हा बालमानसशास्त्रामध्ये केला जातो. आपल्या सर्वांना माहीत आहेच बालमानसशास्त्र, चाइल्ड सायकोलॉजी. मनोविकृतीशास्त्र. यामध्ये मनोविकृती म्हणजे काय, मनोविकृतींचे विविध प्रकार कोणते, त्यावर उपाय, मनोविकृतीबाबत प्रतिबंधक योजना वगैरे या सर्वांचा अभ्यास केला जातो, ठीक आहे. ॲबनॉर्मल सायकोलॉजी. सातवा आहे औद्योगिक मानसशास्त्र. व्यापार आणि उद्योगाच्या निमित्ताने म्हणजे थोडक्यात काय उद्योगाशी संबंधित असणारं मानसशास्त्र हे आहे, ठीक आहे. पुढचं आहे सामान्य मानसशास्त्र. व्यक्तीच्या परिसरातील संदर्भातील सामान्य कृतींचा अभ्यास करणारी शाखा म्हणजे सामान्य मानसशास्त्र. नावाप्रमाणेच हे मानसशास्त्रज्ञ सामान्य आहे. सामान्य कृतींचा अभ्यास करते ते, ठीक आहे. प्राणी मानसशास्त्र, प्राण्याच्या वर्तनाचा अभ्यास. गुन्हेगारीचे मानसशास्त्र, गुन्हेगारांचा अभ्यास, गुन्हे का घडतात, गुन्हे कसे तयार होतात, गुन्हेगारी वृत्ती कशी नष्ट करता येईल, ठीक आहे. या पद्धतीने ते मानसशास्त्र काम करतात. चिकित्सा मानसशास्त्र. मानसिक आजारांचा अभ्यास, मानसिक रोगांची कारणे शोधून त्यावर उपचार करणारी मानसशास्त्राची शाखा. हे एवढं महत्त्वाचं आहे. चिकित्सा मानसशास्त्र म्हणजे मानसिक रोग वगैरे याच्यावर उपचार करणारी मानसशास्त्राची शाखा आहे. आणि यानंतरचं महत्त्वाचं मानसशास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. शिक्षकाचे अध्यापन मानसशास्त्राला धरून असावे असा विचार 19व्या शतकाच्या प्रारंभी मांडला गेला, ठीक आहे. फ्रोबेल, हर्बार्ट लिहिलं आहे, पण ते हर्बर्ट. तसेच पेस्टॉलॉजी हे या विचाराचे उद्गाते, ठीक आहे. शिक्षकाचे अध्यापन मानसशास्त्राला धरून असावे या विचाराचे उद्गाते कोण? फ्रोबेल, हर्बर्ट आणि पेस्टॉलॉजी, ठीक आहे. या प्रमुख विचारबंधांच्या माध्यमातून शिक्षणशास्त्रावर मानसशास्त्राचा प्रभाव पडला. त्यातून शैक्षणिक मानसशास्त्र व मानसशास्त्राच्या शाखेचा जन्म झाला, ठीक आहे. हे अशा पद्धतीने आहे. या ठिकाणी इतर काही महत्त्वाचं नाही.
एक आहे, हे एक वाक्य महत्त्वाचं आहे. अध्ययन हे शैक्षणिक मानसशास्त्राच्या केंद्रस्थानी वास करते. अध्ययन प्रक्रिया ही शैक्षणिक मानसशास्त्राची मध्यवर्ती कल्पना होय. ठीक आहे, ही 2 वाक्य या ठिकाणी महत्त्वाचे आहे. त्यानंतर अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी मानसशास्त्राची शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय, अशी स्किनर स्किनर, ठीक आहे, स्किनर यांनी शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या केली. हे 2-3 ओळी या ठिकाणी या पॅरेग्राफमध्ये महत्त्वाच्या आहेत. याशिवाय शिकणाऱ्या वर्तनाच्या व वर्तनाच्या मुळाशी असणाऱ्या प्रेरणेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र, अशी जड्ड यांनी व्याख्या केली. ठीक आहे, ही एक व्याख्या महत्त्वाची आहे. शिकणाऱ्याच्या वर्तनाचा व त्या वर्तनाच्या मुळाशी असणाऱ्या प्रेरणेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र, अशी व्याख्या जड्ड यांनी केली. जड्ड CH, ठीक आहे, यांनी व्याख्या या ठिकाणी केलेली आहे. पुढे आहे शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या. ग्रुथी आणि पॉवर्स म्हणतात. ग्रुथी आणि पॉवर्स या 2 मानसशास्त्रज्ञ म्हणतात की जे शास्त्र मान्यता पावलेल्या मानसशास्त्रीय तत्त्वांचा उपयोग शैक्षणिक समस्यांचा उलगडा करण्यासाठी करते ते शैक्षणिक मानसशास्त्र. ही एक व्याख्या आहे. ह्याच्या व्याख्या लिहून दिल्या आहेत, ते एका कागदावरती लिहून घ्या, म्हणजे त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. त्या पाठांतर करावे लागणार आहेत. ठीक आहे, ओके. अध्ययन अध्यापन प्रक्रियेशी मानसशास्त्राचा संबंध. आता या ठिकाणी अध्ययन अध्यापन प्रक्रियेशी मानसशास्त्राचा संबंध कसा असतो? शिक्षण या संज्ञेचा अर्थ. शिक्षण या शब्दाला एज्युकेशन असा शब्द वापरला जातो. लॅटिन भाषेत टू एज्युकेअर, ठीक आहे, किंवा एज्युकेअर म्हणून आपण, एज्युकेशनचं एज्युकेअर. लॅटिन भाषेमध्ये टू एज्युकेअर म्हणजे टू लीड, मार्गदर्शन करणे. काही विचारवंत ई म्हणजे आउट आणि डुको म्हणजे टू ड्रॉ. ई म्हणजे आउट, डुको म्हणजे टू ड्रॉ आणि एज्युकेट मॅन टू ड्रॉ आउट व्हॉट इज पोटेन्शियल, असा शिक्षण या संज्ञेचा अर्थ लावतात. यापैकी कुठलाही शब्द विचारला जाऊ शकतो आणि त्याचा अर्थ विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे. टू एज्युकेअर म्हणजे टू लीड, त्यालाच मार्गदर्शन करणे, किंवा काही विचारवंत ई म्हणजे आउट, ड्युको म्हणजे टू ड्रॉ, एज्युकेट मीन टू ड्रॉ आउट व्हॉट इज पोटेन्शियल. ठीक आहे, असा शिक्षण या संज्ञेचा अर्थ लावला जातो. शिक्षण म्हणजे व्यक्तीचा सर्वांगीण विकास. शिक्षण म्हणजे व्यक्तीचा सर्वांगीण विकास. सर्वांगीण विकासात शारीरिक, मानसिक, सामाजिक, भावनिक, नैतिक विकास समाविष्ट आहे, हे आपल्याला माहिती आहे. शिक्षण म्हणजे अपेक्षित वर्तन बदल. शिक्षण म्हणजे अपेक्षित वर्तन बदल होय. हे एक महत्त्वाचं वाक्य आहे. व्यक्तीच्या वर्तनास सुयोग्य व अपेक्षित बदल घडवून आणण्याचे कार्य शिक्षण करीत असते. व्यक्तीच्या वर्तनात सुयोग्य व अपेक्षित वर्तन बदल घडवून आणण्याचे कार्य शिक्षण करीत असते. शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तिमत्वाचा सखोल समतोल विकास साधला जातो. तसेच समायोजन क्षमताही विकसित होते. व्यक्तिमत्वाचा समतोल विकास हे पण महत्त्वाचं आहे आणि समायोजन क्षमता तर विकसित होतच असते. म्हणजे हे काही महत्त्वाचे वाक्य या स्लाईडमध्ये आपले होते. ठीक आहे, आता या ठिकाणी शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्ये आपल्याला दिलेली आहेत. ठीक आहे, ही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. यातलं कोणतं वैशिष्ट्य आहे, कोणतं वैशिष्ट्य नाही, अशा प्रकारचा प्रश्न येतो. म्हणजे वैशिष्ट्य आहे यामध्ये 3 वैशिष्ट्य नसतात, 1 असेल, आणि वैशिष्ट्य नाही यामध्ये 3 वैशिष्ट्य असतात, 1 नसेल. ठीक आहे, त्यामुळे सगळी वैशिष्ट्य थोडक्यात माहिती पाहिजेत. पहिलं वैशिष्ट्य आहे शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. ठीक आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे शिक्षण ही एक नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे. चौथं वैशिष्ट्य आहे शिक्षण ही मानसिक प्रक्रिया आहे. 5वं वैशिष्ट्य आहे शिक्षण ही सामाजिक प्रक्रिया आहे. 6वं वैशिष्ट्य आहे शिक्षण औपचारिक, अनौपचारिक आणि सहजपणे दिले जाते. ठीक आहे, शिक्षण औपचारिक, अनौपचारिक आणि सहजपणे दिले जाते. शिक्षण ही एक स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे. ठीक आहे, शिक्षण ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे. शिक्षण ही अपेक्षित वर्तन बदल घडवून आणणारी, सर्वांगीण विकास साधणारी, स्वयंस्फूर्त, अखंड चालणारी सामाजिक प्रक्रिया कुटुंब, शाळा आणि समाज या संस्थांच्या माध्यमातून चालू असते. कुटुंब, शाळा आणि समाज या संस्थांच्या माध्यमातून शिक्षण ही प्रक्रिया चालू असते. ठीक आहे,
अशा पद्धतीने या स्लाईडवरचं देखील महत्त्वाचं आपण हायलाईट करून घेतलेलं आहे. आता आपण जातोय पुढच्या स्लाईडकडे. या स्लाईडमध्ये खालची वाक्य काही महत्त्वाचे आहेत, परंतु वरती काही महत्त्वाचं आहे का आपण बघूया आधी. शिक्षण म्हणजे प्रामुख्याने अध्ययन अध्यापन मानले तर मानसशास्त्राचा आणि शिक्षणाचा अतिशय जवळचा संबंध असल्याचे आपणास जाणवते. शिक्षण म्हणजे व्यक्तीच्या वर्तनातील सुयोग्य बदल हे आपण पाहिले. ठीक आहे, हे आपण आता मागच पाहिलं की शिक्षण म्हणजे व्यक्तीच्या वर्तनातील सुयोग्य बदल. तेव्हा मानव आणि मानवेतर प्राणी यांच्यातील वर्तन हा घटक मानसशास्त्र आणि शिक्षणशास्त्र या दोन्ही शाखांतील समान घटक आहे. ठीक आहे, हे वाक्य एक महत्त्वाचं आहे. मानव आणि मानवेतर प्राणी यांच्यातील वर्तन हा घटक मानसशास्त्र आणि शिक्षणशास्त्र या दोन्ही शास्त्रांतील समान घटक आहे. कॉमन फॅक्टर. व्यक्ती वर्तनाचा अभ्यास मानसशास्त्र करते आणि वर्तनाला योग्य वळण लावण्याचे काम शिक्षणशास्त्र करते. ठीक आहे, व्यक्ती वर्तनाचा अभ्यास मानसशास्त्र करते आणि वर्तनाला योग्य वळण लावण्याचे काम शिक्षणशास्त्र करते. ठीक आहे, अशा पद्धतीने मानसशास्त्र आणि शिक्षणशास्त्राचा जवळचा संबंध आहे. एवढंच आपल्याला बघायचं होतं. सागरातील पाणी आणि लाट यांचा जसा संबंध आहे तसा संबंध शिक्षणशास्त्र आणि मानसशास्त्राचा आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आणि हे एक महत्त्वाचं आहे, दोन्ही शास्त्रांचा अभ्यास प्राण्यांशी संबंधित आहे. ठीक आहे, मानव हा देखील एक प्राणी आहे. मानसशास्त्र हे वर्तनाचे तर मानसशास्त्र हे वर्तनाला योग्य वळण लावणारे शास्त्र आहे. तेच आपण वरती पाहिलं, तेच फक्त खाली लिहिलेलं आहे. ठीक आहे, आधुनिक शिक्षण हे मानसशास्त्राने प्रभावित झाले आहे असे आपल्याला दिसून येईल. अध्ययन हा शैक्षणिक मानसशास्त्राचा प्रमुख विषय आहे. अध्ययन हा शैक्षणिक मानसशास्त्राचा प्रमुख विषय आहे. अध्ययन प्रक्रिया, अध्ययनाचे सिद्धांत, अध्ययनातील पठारावस्था, अवधान, अभिरुची, प्रेरणा, स्मरण, व्यक्तिभेद, अनुवंश, परिसर, मानसिक आरोग्य हे सगळे घटक बालविकासाशी संबंधित आहेत. ठीक आहे, हे बघा, अध्ययन प्रक्रिया, अध्ययनाचे सिद्धांत, अध्ययनातील पठारावस्था, अवधान, अभिरुची, प्रेरणा, स्मरण, व्यक्तिभेद, अनुवंश, परिसर, मानसिक आरोग्य हे सगळे घटक कशाशी संबंधित आहेत? बालविकासाशी संबंधित आहेत. या सगळ्या घटकांना मानसशास्त्राचा आधार लाभला. अध्ययनास गतिमान करणारे अध्यापनही अलीकडे विचारात घेतले जाऊ लागले. शिक्षणातील विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठीही मानसशास्त्राचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत असतो. मानसशास्त्रीय तत्त्वे, सिद्धांत यांचे उपयोजन शिक्षणात त्याबरोबर वर्गाध्यापनात शिक्षक विद्यार्थी यांच्यातील विविध आंतरक्रियांच्या संबंधातही शैक्षणिक मानसशास्त्राचा उपयोग हा फार मोठ्या प्रमाणामध्ये होतो. शिक्षणशास्त्र आणि शैक्षणिक मानसशास्त्र यांचे जवळचे नाते आहे. जसं आपण मागे बघितलं त्याच प्रमाणामध्ये शिक्षणशास्त्र आणि मानसशास्त्राचं पण शैक्षणिक मानसशास्त्राचं पण जवळचं नातं या ठिकाणी आहे. अध्ययन अध्यापन चालू असताना शिक्षक आणि अध्ययनार्थी यांच्यात आंतरक्रिया चालू असतात. हे तर आपल्याला माहितीच आहे. वर्गांतर्गत ज्या आंतरक्रिया असतात, ठीक आहे, शिक्षक शिक्षक, शिक्षक विद्यार्थी, विद्यार्थी शिक्षक अशा पद्धतीच्या आंतरक्रिया आपण अभ्यासलेल्या आहेतच. ठीक आहे, काही आंतरक्रिया ह्या परिसराशी देखील असतात पण वर्गाच्या आतमध्ये त्या येत नाहीत. ठीक आहे, शिक्षकाच्या वर्तनाचा विद्यार्थ्यांवर खूप प्रभाव पडतो. ही तर साहजिक गोष्ट आहे. अध्ययनार्थी विचार करू लागतो, समस्यांना सामोरे जाण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. या साऱ्या गोष्टी मानसशास्त्राच्या अभ्यासाने साध्य होऊ शकतात. मानसशास्त्राने विद्यार्थ्यांच्या बुद्धीचे मापन कसे करायचे, शालेय विषयातील प्रगती कशी मोजायची, विद्यार्थ्यांचे कल कसे जाणून घ्यायचे हे शिक्षकांना शिकवले आहे. मानसशास्त्राने विद्यार्थ्यांच्या बुद्धीचे मापन कसे करायचे, शालेय विषयातील प्रगती कशी मोजायची, विद्यार्थ्यांचे कल कसे जाणून घ्यायचे हे शिक्षकांना शिकवले. ठीक आहे, बुद्धिमापन कसोट्या, व्यक्तिमत्व मापन कसोट्या तसेच नैदानिक चाचण्या ज्या असतात आपल्या इथं, नैदानिक कसोट्या म्हटलं, नैदानिक कसोटी आहे. ठीक आहे, उपलब्ध करून दिलेल्या आहेत. बुद्धिमापन कसोट्या, व्यक्तिमापन कसोट्या, व्यक्तिमत्व मापन कसोट्या, नैदानिक कसोट्या. ठीक आहे, विद्यार्थ्यांना शिकवून झाल्यावर अध्यापनाचा विद्यार्थ्यांवर कितपत परिणाम झाला, उद्दिष्टे साध्य किती प्रमाणात झाली हे पाहण्यासाठी प्रावीण्य कसोट्यांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यास शिक्षकांना मदत केली आहे. कोणी? मानसशास्त्राने. ठीक आहे, मानसशास्त्राचा शिक्षणशास्त्रामध्ये खूप जवळचा संबंध आहे हे या ठिकाणी आपलं चाललेलं आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा शिक्षणशास्त्रामध्ये. ठीक आहे, पुढचा महत्त्वाचा आपला मुद्दा आहे वर्तन अभ्यास पद्धतींचे वर्गीकरण शास्त्रीय व अशास्त्रीय पद्धती असे केले जाते.
वर्तन अभ्यास पद्धतींचे वर्गीकरण शास्त्रीय व अशास्त्रीय पद्धती असे केले जाते. अभ्यास पद्धती, ठीक आहे. शास्त्रीय आणि अशास्त्रीय असे या ठिकाणी दोन मुद्दे आपल्याला या ठिकाणी दिसतात, शास्त्रीय आणि अशास्त्रीय. तर पहिला आहे या ठिकाणी प्रायोगिक, दुसरं आहे जीवनवृत्तांत शास्त्रीयमध्ये, सर्वेक्षण, वैकासिक, मनोविश्लेषण. अशास्त्रीयमध्ये आहे पर्यंक, दंतकथा आणि आत्मनिरीक्षण, ठीक आहे. तर या वर्तन अभ्यास पद्धतींपैकी आपण निरीक्षण, प्रायोगिक आणि सर्वेक्षण आणि जीवनवृत्तांत या 4 पद्धतींचा विस्तारपूर्ण अभ्यास करणार आहोत या आपल्या पहिल्या धड्यामध्ये. परंतु आपण विस्तारपूर्ण करणार नाही, आपण फक्त महत्त्वाचा बघून घेणार आहोत, ठीक आहे. एवढं विस्तारपूर्ण करण्यासाठी खूप वेळ लागतो, ते खूप मोठी पुस्तकं आहे. निरीक्षण पद्धती. निरीक्षण पद्धती यामध्ये आत्मनिरीक्षण आणि बाह्यनिरीक्षण ह्या 2 पद्धती येत असतात. आत्मनिरीक्षण म्हणजे आपलं निरीक्षण आपण स्वतःच करतो आणि बाह्यनिरीक्षण म्हणजे एक निरीक्षक असतो आणि तो आपलं निरीक्षण करणार आहे, ठीक आहे. बाह्यनिरीक्षणामध्ये 2 व्यक्ती असतात, आत्मनिरीक्षणामध्ये स्वतःच असतो. पुढे आहे प्रायोगिक पद्धती, ठीक आहे. आता या प्रायोगिक पद्धतीमध्ये काय आहे, शास्त्रशुद्ध पद्धती आहे. प्रायोगिक पद्धती ही शास्त्रशुद्ध पद्धती मानली जाते. प्रयोग म्हणजे नियंत्रित वातावरणात केलेले निरीक्षण, ठीक आहे. कोणत्याही प्रयोगाचे 2 हेतू असतात. पहिला प्रयोगाने काही नवीन शोधून काढायचे असते, हा एक हेतू. प्रयोगांनी काही नवीन शोधून काढायचे असते, हा पहिला हेतू असतो. तर जे अगोदर सिद्ध केले आहे ते पडताळून पाहिजे, हा दुसरा हेतू असतो, ठीक आहे. काहीतरी नवीन सिद्ध करणे हा पहिला हेतू आणि जे आधीच सिद्ध आहे ते पडताळून पाहणे हा दुसरा हेतू, ठीक आहे. लाइप्झिग येते ते आपण पाहिलंच मागे. जर्मनीतील लाइप्झिग येथे 1879 पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा विल्यम वोंट यांनी स्थापली. हे आपण मागच्या स्लाईडमध्ये एका पाहिलेलं आहे, ठीक आहे. तेव्हापासून प्रयोग पद्धतीला विशेष महत्त्व झालं. प्रयोग पद्धतीमध्ये सामान्यपणे 2 गट केले जातात. एक गट नेहमीच्या पद्धतीत ठेवला जातो, याला नियंत्रित गट म्हणतात, ठीक आहे, नियंत्रित गट. दुसऱ्या एका गटावर प्रयोग केला जातो, त्याला प्रायोगिक गट म्हटलं जातं. नियंत्रित गट आणि प्रायोगिक गट असे 2 गट प्रायोगिक पद्धतीमध्ये असतात. या दोन्ही गटांच्या वर्तनाचा तुलनात्मक अभ्यास प्रायोगिक पद्धतीमध्ये केला जातो. नियंत्रित गट आणि प्रायोगिक गट हे सर्वच दृष्टीने सारखे असतात. ते सारखे असतील तरच त्यांची तुलना केली जाते, सारखे नसतील तर तुलना होत नाही, ठीक आहे. अशाच पद्धतीने आपली तिसरी पद्धत आहे सर्वेक्षण पद्धत. सर्वेक्षण पद्धतीमध्ये सर्वे करायचा असतो, ठीक आहे. सर्वे मेथड आहे ही. सर्वेक्षणाचा अर्थ पाहणी करणे असा आहे. हे बघा या ठिकाणी दिलेलं आहे. एखाद्या वयोगटातील मुलांचा अभ्यास करण्यासाठी ही पद्धती उपयुक्त ठरते. विद्यार्थ्यांच्या विविध कृतींची माहिती व पद्धतीने आपण गोळा करतो. कृतींची माहिती आपण या पद्धतीने आपण गोळा करता येते. एका विशिष्ट वयोगटातील अध्ययनार्थी कोणती पुस्तके वाचतात किंवा कोणत्या गोष्टी ऐकतात या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी ही पद्धती उपयुक्त ठरते, ठीक आहे. सर्वेक्षण पद्धतीसाठी मुलाखत आणि प्रश्नावली या 2 साधनांचा उपयोग प्रामुख्याने केला जातो, ठीक आहे. आता हे मुलाखत आणि प्रश्नावली हे आपल्याला माहिती, त्यामुळे मी घेतलेलं नाही खाली, ठीक आहे. इंटरव्ह्यू मेथड हे आपल्याला माहिती आहे. एक मुलाखतकार असतो आणि एक मुलाखत दाता असतो, ठीक आहे. 2 जणांची मुलाखत असते. प्रश्नावलीमध्ये सेम असतं, आपण आधी प्रश्न तयार करत असतो आणि ते नंतर समोरच्याला विचारत असतो. थोडंफार साम्य या दोन्ही पद्धतींमध्ये आहे मुलाखतीमध्ये. मग त्या मुलाखतीमध्ये प्रश्न उत्तर होत असतात जवळपास. प्रश्नावलीमध्येही जवळपास तशीच मेथड आहे, ठीक आहे. त्यावर काही प्रश्न फारसे येणार नाहीत. पुढे आहे जीवनवृत्तांत पद्धती. काही व्यक्तींच्या वर्तनाचा सखोल अभ्यास करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तिसमूहाचा सूक्ष्मपणे अभ्यास करण्यासाठी वापरली जाणारी पद्धत म्हणजे जीवनवृत्तांत पद्धत, ठीक आहे. केस स्टडी. बालपण, अनुभव, परस्पर संबंध, ठीक आहे. या ठिकाणी म्हटले बालपण, अनुभव, परस्पर संबंध, अभिरुची, कल, वृत्ती, बुद्धिमत्ता, समायोजन, आशा, आकांक्षा, गुणदोष या विविध बाबींची माहिती याद्वारे आपण प्राप्त करू
शकतो, अशी ही असते जीवनवृत्तांत पद्धती. आता बघा, या ठिकाणी आपण जे पाहिलं त्यावर हे प्रश्न तुम्ही नक्कीच सोडवा. शक्य झाल्यास त्याची उत्तरं मला कमेंटमध्ये सांगा. ओके. ही सर्व प्रश्न तुम्हाला देता आले उत्तरं यांची, या प्रश्नांची, तर समजून घ्यायचं आहे की तुम्हाला आजचा जो पूर्ण धडा आहे, जे पूर्ण लेक्चर आहे, जे पूर्ण सेशन आहे ते तुम्हाला समजलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यांनी हे वस्तुनिष्ठ प्रश्न सगळ्यांनी सोडवायचे आहेत. ठीक आहे. आता काही दिवसातच आपण दुसरा धडा देखील घेणार आहोत, दुसरा घटक देखील घेणार आहोत. तर आजचा हा धडा, आजचे हे सेशन तुम्हाला समजले असेल, आवडले असेल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी आजचा हा व्हिडिओ थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.